मंडळी नमस्कार. वेगवेगळ्या टीव्हीवरती, वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरती अथवा इन्फोटेनमेंट चॅनलवरती, इन्फो चॅनलवरती, एंटरटेनमेंट चॅनलवरती वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देऊन त्याचं वैशिष्ट्य सांगण्याचा कार्यक्रम नेहमी चाललेला असतो आणि खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम चालू असतो. त्यातून महाराष्ट्रातल्या, भारतातल्या अशा काही मंदिरांची वेगळी माहिती आपल्याला मिळते की जी आपल्याकडे कधी नसते. त्यामुळे तिथे भेट देऊन ते बघण्याचा योगही अनेक वेळा साधला जातो. पण ही माहिती देत असताना या टीव्ही वाहिन्यांनी खूप जबाबदारीनं ती देणं आवश्यक असतं. यात काही गफलत होऊ नये, चुकीची माहिती जाऊ नये. त्यामुळे संदर्भ म्हणून लोकांनी त्याला चुकीचं वापरू नये एवढी साधी सरळ अपेक्षा असते. G24 का कुठल्याच्या वाहिनीवरती एका मंदिराची माहिती देण्यात आली आणि त्याच वाहिनीच्या अँकरनी ती माहिती आपल्या फेसबुक रीलवरती, इन्स्टा रीलवरती टाकलेली आहे. आता ही माहिती प्रचंड चुकीची आहे, म्हणूनच त्याबाबतचं स्पष्टीकरण द्यायला मी आलोय. फक्त यातल्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या सांगून त्या बरोबर काय आहेत हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. त्या वाहिनीला काहीही माझा दावा नाही आहे की तुम्ही काही चुकीचं केलंय. फक्त जी माहिती तुम्हाला चुकीची वाटली ती स्पष्ट करून सांगण्यामागचा हा हेतू आहे. पहिल्यांदा तो व्हिडिओ बघा. आता मी आहे अकोला जिल्ह्यातल्या सिंदखेडमध्ये. इथलं मोरेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे आणि हे मंदिर प्रसिद्ध असण्यामागचं एक कारण म्हणजे सध्या औरंगजेब, त्याची कबर, ज्ञानवापी असे अनेक वाद सुरू आहेत. त्यात हे कारण सांगणं महत्वाचं आहे. औरंगजेबानं मोरेश्वर या ठिकाणी सिंदखेडमध्ये सुद्धा स्वारी केली होती. हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला होता, पण गावकऱ्यांनी त्यावेळेला प्रचंड विरोध केला. औरंगजेबानं मंदिर पाडणार नाही असं म्हटलं, पण त्यासाठी त्यानं गावकऱ्यांपुढे एक अट ठेवली आणि ती अट होती की मंदिरातल्या नंदीपुढे मी चारा ठेवणार. जर नंदीने चारा खाल्ला तर मी मंदिर पाडणार नाही. आणि चमत्कार असा झाला की त्या नंदीने चारा खाल्ला, त्यामुळे औरंगजेबानं त्याच्या सैन्याला सुद्धा हे मंदिर न पाडण्यासाठी आदेश दिले आणि हे मंदिर पुढेही औरंगजेबाच्या कुठल्याही सैन्यानं पाडू नये यासाठी म्हणून हा दगड इथे तयार करण्यात आला. आणि त्यामुळे यानंतर हे मंदिर कायम सुरक्षित राहिलं आणि औरंगजेबाचं सैन्य ज्या ज्या वेळेला सिंदखेडमध्ये आलं त्यावेळेला या मंदिरापुढून कायम गेलं, पण कधीही मंदिराला हात लावला नाही. बघितलात, या व्हिडिओमध्ये अमरावती जिल्ह्यातल्या सिंदखेड येथील एका महादेव मंदिराची माहिती देण्यात आलेली आहे. त्यात दावा असा आहे की या महादेव मंदिराला तोडण्यासाठी औरंगजेब आला होता. औरंगजेबाने हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी त्याला विनंती केली की बाबा हे तोडू नकोस. मग तो चमत्कार नंदीसमोर चारा टाकला, चारा नंदीने तो खाल्ला आणि मग औरंगजेबाने ते मंदिर तोडण्याचं रद्द केलं आणि पुढे ते मंदिर उभारू नये म्हणून आता इथपर्यंतची माहिती योग्य. आता जरा पुढे सरकू. त्यानंतर त्या औरंगजेबाच्या आदेशाचा पुरावा म्हणून तिथे एक दगड दाखवण्यात आलाय. तोही पुन्हा तुम्ही बघा. तो दगड तुम्हाला दिसतोय, ज्या दगडामुळे औरंगजेबाने ही मस्जिद पाडू नये असा मंदिर पाडू नये असा आदेश दिला आणि त्यामुळं पुढच्या आलेल्या आक्रमकांनी हे मंदिर पाडलं नाही असं त्या निवेदिका सांगतायत. आता वस्तुस्थिती काय आहे तो दगड नीट बघा. त्या दगडासारखे फोटोही मी तुम्हाला काही दाखवतो आहे. त्या दगडावरती तुम्हाला दिसेल की काटकोणामध्ये एका स्त्रीचा कंकणासहितचा म्हणजे बांगड्यासहितचा हात आहे आणि त्यासोबत तुम्हाला तिच्या हाताच्या वरच्या बाजूला सूर्य आणि चंद्र यांचे चिन्ह दिसेल. एक चंद्राचा आकार आहे आणि एक गोल आहे, तो सूर्याचा आकार आहे. आता याला काय म्हणतात हे पहिल्यांदा समजून घेणं आवश्यक आहे. याचं नाव सतीशिळा असं आहे. आता हा सतीशिळा काय प्रकार आहे तर तुम्हाला मी सांगतो. मागच्या म्हणजे अगदी मध्ययुगीन कालखंडामध्ये जेव्हा जेव्हा एखाद्या पुरुषाला युद्धामध्ये वीरमरण यायचं आणि त्या वीरमरण आलेल्या योद्ध्याची बायको त्याच्यासोबत सती जायची, तेव्हा तिच्या कुटुंबातील नातेवाईक मंडळी ही सतीशिळा उभा करत असत. तो काटकोणात जो तुम्हाला असा हात दिसतोय तो हात तिच्या बांगड्यासहितचा आहे आणि सूर्य चंद्र असेपर्यंत चंद्र सूर्य तिचं नाव सती म्हणून अमर राहील असं दाखवणारी, तिची स्मृती दाखवणारी ती शिळा आहे. तिला पुढे सतीशिळा या नावाने ओळखलं जाऊ लागलं. त्यामुळे ही सतीशिळा आहे आणि ती एखाद्या वीरमरण आलेल्या
आणि सती गेलेल्या स्त्रीच्या स्मरणार्थ उभी केलेली आहे. हा औरंगजेबाचा आदेश नव्हे. म्हणजे मंदिर पाडू नका, पुढे काहीतरी करू नका, अशा स्वरूपाचा आदेश नव्हे. आणि हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे ही माहिती चुकीची यासाठी जाऊ नये की आजकाल इतिहासामध्ये औरंगजेब हा फार धर्मनिरपेक्ष राजा होता. त्यानं अनेक मंदिरं उभी केली, अनेक मंदिरांना जगण्यासाठी आधार दिला वगैरे वगैरे. ही जी माहिती सांगितली जाते त्याला ही माहिती पूरक ठरली जाऊ शकते. औरंगजेब हा आक्रमक होता, तो मंदिरांचा विध्वंस करत होता, ही माहिती खरी आहे. आणि त्यामुळं असं कुठलं मंदिर पाडू नये यासाठी आदेश दगडावर कोरून ठेवण्याची पद्धत नव्हती. हा, मंदिराची निर्मिती झाली असेल तर त्या निर्मिकाचं नाव मात्र दगडावर कोरून ठेवलं जायचं. या निवेदिका महोदया जी शिळा दाखवतायत, दगड दाखवतायत, तो औरंगजेबाचा आदेश नव्हे तर ती सतीशिळा आहे. ही माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. कारण वृत्तवाहिन्यांच्या निवेदिकांच्या या सगळ्या गोष्टींना खूप लोकांच्या पर्यंत त्या पोहोचत असतात. त्यांना एक फेम असतो, त्यांना नाव असतं, वलय असतं. त्यामुळे त्यातली माहिती चुकीची जाऊ नये यासाठी हा फक्त व्हिडिओ केलेला आहे. आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.